जंगली रमी पे आवना महाराज, एक दिन में पैसा डबल। उशीर का होईना सरकारच्या डोक्यामध्ये हा मुद्दा घुसला, कारण की आता विधिमंडळामध्ये केंद्र सरकारने मुद्दा मांडला की ऑनलाईन गेमिंग बंद। तर जय शिवराय मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता सोशल मीडियावर फक्त एकच विषय सुरू आहे, तो म्हणजे ऑनलाईन गेमिंग वर बंदी। तर केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग वर बंदी निर्बंध घातला असून यामध्ये भारताच्या बाजारपेठेवर सुद्धा खूप मोठा परिणाम होऊ शकतो। तर कोणकोणते गेम आहेत आणि हे कशाप्रकारे बंद होतील, त्याचबरोबर गेम खेळल्यास कोणता गुन्हा दाखल होईल याची संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। तर मित्रांनो 2025 मध्ये लोकसभेमध्ये जो ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजी त्रस्त नियंत्रणासाठी विधेयक सादर करण्यात आलं, या विधेयकात पैशाशी संबंधित व्यवहारावर पूर्ण बंदी या गेमिंग सेवेवर करण्यात आली आहे। त्याचबरोबर गेमिंग सेवेची जाहिरात करण्यासाठी आणि वित्तीय संस्थांसाठी कारवाईची तरतूद सुद्धा आहे। तर नव्याने प्रस्तावित आर्थिक व्यवहारावर आधारित गेम्सवर बंदी असून 2025 मध्ये सादर करण्यात आलेल्या या विधेयकात खरा पैसा लावून खेळल्या जाणाऱ्या गेम्सवर पूर्णपणे आता बंदी घालण्यात आली आहे। तथापि पैसे वापरले जात नाहीत असे मनोरंजनात्मक गेम सुद्धा यातून वगळण्यात येणार आहे। तर यात महाराष्ट्र सरकारची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे। तर महाराष्ट्रात अद्यापही कोणत्याही गेमिंग ॲपवर बंदी घालण्यात आलेली नाही, मात्र राज्य सरकारने केंद्राकडे कठोर कार्यवाहीची मागणी सुद्धा केली आहे। कारण ऑनलाईन गेमिंगमुळे होणारे व्यसन, जडणारे व्यसन, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे वाढत चालले आहेत। तर मित्रांनो कोणकोणत्या गेम्सवर बंदी घालण्यात आली यावर सुद्धा एक नजर टाकूया। तर सर्वात अगोदर गेम झी, ड्रीम 11, लुडो, रमी कॅरन गेम झोप, स्नॅक अँड लीडर गेम्स, विंझो, MPL, माय 11 सर्कल, रमी गेम हे 23, रमी ऑनलाईन फ्री फायर आधारित प्लॅटफॉर्मवर या सर्वच गेमवर आता परिणाम होईल आणि हे सर्वच गेम आता बंद होणार। MPL कंपनीने ही बंदी लागू झाल्यापासून आपल्या मनी बेस्ड गेम्सवर सुद्धा तात्काळ थांबवले आहेत। फंटॅसी गेम असेल, मनोरंजनासाठी खेळले जाणारे गेम्स, ई स्पोर्ट, कमर्शियल या बंदीपासून सुटका मिळणार आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल। रिअल मनी गेम्सवर बंदी 2025 चा हा नवीन कायदा लोकसभेत आणि राज्यसभेत ऑनलाईन गेमिंग प्रमोशन रेग्युलेशन बिल 2025 स्वीकारण्यात आला, जो रिअल मेन गेम्स आहेत जे आता आर्थिक व्यवहार होतो यावर पूर्णपणे आता बंदी लावली जाणार आहेत। आणि यामध्ये दोषी आढळल्यास 1 कोटी रुपयापर्यंत दंड, 3 वर्षापर्यंत तुरुंगात सुद्धा होऊ शकतो। जाहिराती केल्यास किंवा आर्थिक व्यवहार केल्यास 50 लाख रुपये दंड, 2 वर्षाचा तुरुंग आणि पुनरावृत्ती केल्यास 2 कोटी दंड आणि 3.5 वर्ष तुरुंग सुद्धा होऊ शकतो। परंतु मित्रांनो एक महत्वाचा मुद्दा असा की जे हिरो हिरोईन आहेत, जंगली रमी पे आवना महाराज, एक दिन में पैसा डबल या ऍडव्हर्टाइज करणाऱ्या हिरो आणि हिरोईन यांच्या पिचवाड्यात अगोदर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अगोदर गोळी घालायला पाहिजे। आणि या गेम्सवर जवळपास 10 वर्ष अगोदर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जर बंदी आणली असती तर बरीच तरुण पिढी या व्यसनाधीन होण्यापासून वाचली असती। परंतु उशिरा का होईना केंद्र सरकारच्या डोक्यामध्ये हा मुद्दा घुसला आणि या ऑनलाईन गेमिंगवर आता बंदी आणण्याचा निर्णय घेतला। आता महत्वाचा पाहायचा मुद्दा असा आहे की आता हे विधेयक पास केलं, परंतु केंद्र सरकार याची संपूर्ण पद्धती अंमलात कधीपर्यंत आणतील यावर सर्वांच्या नजरा टिकून आहे। तर मित्रांनो केंद्र सरकारने जो हा महत्वाचा मुद्दा मांडला या संदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण सादर केली ही ऑनलाईन माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळाली, त्याच आधारावर आपण ही माहिती या ठिकाणी सादर केली। या संदर्भात तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आणि व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत मित्रांनो शेअर करा, जेणेकरून ती पिढी सुद्धा या व्यसनाधीन होणार नाही। मित्रांनो वाट पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची। त्याचबरोबर आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक योजना असेल, इतर कोणत्या योजना असेल याची माहिती मित्रांनो आपण देत असतो। तर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा।